गुड मॉर्निंग मित्रांनो, आपण चाललो आज देवडोंगरा बाजारात. आज आपण काय रिस्पॉन्स करतोय, काय करतोय, आज मी तुम्हाला सर्व दाखवतोय. तुम्ही निलेश ब्लॉगला चॅनलला सबस्क्राईब करा. चला लेटेस्ट ॲट गो. बरोबर, इथून देवडोंगरा आहे 15 किलोमीटर आणि 15 किलोमीटरमध्ये आपण रस्त्याचा व्ह्यू बघूया कसा. स्टँडर्ड वातावरण. सकाळी सकाळी 7 वाजून 10 मिनटं झालेले आहेत. आपल्याला पोचायला फक्त इथून 20 मिनटं लागतील. 20 मिनटात आपण तिथे पोचून जाऊ. पोचल्यावर आपण तिथे तुम्हाला दाखवतो. चला आपण आता आलो आहे गुडीशेववाल्याकडं आणि गुडीशेवचे मालक इथे बसलेले आहेत. जयेश, काय भाव आहे भाऊ? 40 रुपये पावशेर आणि क्वालिटी पण चांगली आहे. मस्त सुपर क्वालिटी आहे. बघा इकडं भाजीचे दुकान लागले आहेत. केळे आहेत, कारले आहेत, वाला शेंगा आहेत आणि भाजीपाल्याला बघू शकता गर्दी किती झालेली आहे. आपण देवडोंगरा बाजारात उभे आहे सध्या. आता इकडे मेथी पण आलेली आहे. 10 रुपयाला जुडी आहे. मस्त जुडी आहे बघा. पापलेट आलेले आहे. झिंगा इकडे हे काय म्हणते याला काय सांगते हा? मोठे भिंगावाला मासा आहे. इकडे बोंबील, हे सुकट 50 कितीला वाटा आहे? 50 रुपयाला. यांनी इकडे भाजीपाले दुकान लावलं आहे. कितीला वाटा आहे रे भाऊ? 20 रुपये. बा 20 रुपयामध्ये एवढी मिरची, एवढे टमाटे, काही घ्या 20 रुपयात. कांदे घ्या, बटाटे घ्या, टमाटे घ्या, फक्त 20 रुपयात. किती स्वस्त असं बाजारात बघा. आता हे आपली दुकान आपण लावली आहे. त्याच्यामध्ये आपल्याकडे भांड्याची घासणी, पिपाणी, बरणी, कपडे धुवायचे ब्रश, हा सौदा, ही मिरची, गरम मसाला, काळा मसाला, हळद, कांदा लसूण, दालचिनी, मोहरी, जिरे, आचार कट आणि इकडं आपली ही भांड्याची दुकान बघू शकता. कस्टमर आहेत. आज गर्दी बी चांगली आहे. त्याच्यामध्ये भांड्यांमध्ये सर्वच वस्तू आपण जवळजवळ लाटणे, पातेले, चहाचे कप, सर्व काही एकदम शोभेल असं लावलेलं आहे दुकान. बघूया छानपैकी. जरा लांबून कवर करूया आपण. अशी दुकान दिसते आपली. इकडे आता ही भांड्याची झाली. आता आपण हे पूर्ण बाजार फिरूया. इकडे गुडीशेवचे दुकान आलेले आहे. इकडे छोटंसं कटलरी दुकान आहे. इकडे तेल, 40 रुपये पावशेर, 40 रुपये पावशेर, 80 चे अर्धा किलो, 110. इकडे इलेक्ट्रिक दुकान आहे. फक्त तुमच्या गावात आलोय, तुमच्या बाजारात आलोय. चला भारी माल, भारी क्वालिटी, भारी इलेक्ट्रिक दुकान आहे. अशी कशी गोड लय गोड. चल मामी, चल काकी, चल बाबा, इलेक्ट्रिकचे मालक. मामा चल इकडं. ये लवकर घे नाही तर संपून जाईल. ह्या भाऊकडे पण कापड दुकान आहे. त्यांच्याकडे गिरायक वगैरे आलेले आहे.
भाऊंला आपण त्यांच्या प्रतिक्रिया आहे. काय म्हणतो भाऊ, बाजार चांगला आहे का? आहे ना चांगलं. आहे, चांगला आहे. हे त्यांच्याकडे गिरायक आलेले आहेत. काय घेताय भाऊ? टोपी, कानटोपी बघा. हिवाळ्यामध्ये कानटोपी लहान मुलांना त्यांना सर्व खरेदी करा. भाव व्यू कसा वाटतो यांचा? बरं आहे ना. चांगला आहे ना? आनंदी आहे ना? खुश आहेस? एकदम मस्त भाऊ, हॅपी बरं का. इकडे परत बोंबील मच्छीची दुकान आलेले आहे आणि हे बोंबीलचे मालक. नाव काय बाबा तुमचं? चिल्ल्या मामा म्हणतात त्याला, चिल्ल्या मामा. आणि त्यांनी बघा काय काय आणले बघा इकडे. याला काय म्हणता? शिंगाळी. हे बघा शिंगाळी आहे. ही सुरमई इकडे. हे बघा सुरमई क्वालिटी. हे बघा ते दाखवत आहे, सुरमई आहे ही. बांगडा. हे बांगडा. मग हे बोंबील. हे बोंबील आणि याला मावरा बी म्हणतात ना? मावरा बी म्हणतात. मग ते ढोमा. हे इकडे ढोमा. मग ती मावरा, तिकडचा मावरा. हा, तिकडचा मावरा. मग त्याच्या तिकडून ते कर्दी. हे कर्दी. आता तुम्ही कधी नाव पण ऐकलं नसेल, मी बी पहिल्यांदाच ऐकतो. याला कर्दी म्हणतात ना? पापलेट ना, ऐकून लिहिलं याला. हा, याला कर्दी म्हणतात. हा हा पापलेटी. हा, ही पापलेट. याला पापलेट. ही वाढलेली पापलेट आहे. काय भाव असतो सरासरी? सुकटचा काय भाव आहे? फुकटचा 150. 150 रुपये किलो आहे. बघा किती स्वस्त आहे. तुमच्याकडे तर खूप महाग असेल, इकडे एकदम स्वस्त आहेत. आणि हे बघा बोंबील, कापसे बोंबील आहेत बघा. 800 कापसे बोंबील. 800 रुपये क्वालिटी बोंबील आहेत. हे बघा आपण हातात घेऊन बघूया. एकदम क्वालिटी बाज बोंबील आहेत. हे बघा सुपर क्वालिटी आहे. धंदा पाणी काय म्हणतो? धंदा बेस आहे का आज? आज धंदा बेस आहे. बेस आहे. हा. बरं बरं, चालेल चालेल, धन्यवाद. चला आपण आता बाजार कव्हर करूया. बाजारात काय काय गर्दी आहे, काय काय नाही. बघा कसा बाजार आहे. गिऱ्हाईक विचारत आहे. ते मामाने चिक्कू आणलेत. मामा कुठून आले? खानापाडा. त्यांनी बघा संक्रांतीसाठी आतापासूनच तयारी चालू केली आहे. तिळगुळ आणलेत. 10 रुपयाला चिक्कू आणलेत. हे उबड्यावाल म्हणतात ना याला? हां, याला उबड्यावाल म्हणतात. त्यांनी बघा कॅलेंडर वगैरे आतापासूनच त्यांनी पूर्ण तयारी केली आहे. बघा भाग्योदय कॅलेंडर आहे त्यांच्याकडे. महालक्ष्मी कॅलेंडर आलेलं आहे बघा. हे बघा महालक्ष्मी कॅलेंडर आहे. इकडे किराणा दुकानामध्ये बी इथं जवळजवळ खेड्या गावात तुम्हाला एकदम ग्रामीण भागात सर्व वस्तू भेटते बघा. नारळ आहे, हा वाटाणा आहे, हे सर्व चवळी, मटकी, अख्खा मसूर डाळ, तूर डाळ, हरभरा डाळ. हे बघा किराणा दुकान कशी मस्त दुकान आहे बघा. सर्वच वस्तू आहे त्यांच्याकडे. म्हणजे एवढ्या छोट्याशा गोष्टीत कवर कसं करावं लागतं बघा त्यांच्याकडून शिकू. एकदम त्यांच्याकडे तेल बिल सर्व आहे बघा. तेल पिशवी तुमच्याकडे 150 रुपयाला भेटते. ही मामा पिशवी कितीला? 100 रुपयाला बघा. एक लिटरमध्ये क्वालिटी. अहो मार्केटला घ्यायपेक्षा आहे ना खरंच बाजारात एकदम स्वस्त भेटतात. आता तुम्ही बाजारात गेला असताना 30 रुपये पावशेर कोणती भाजीपाला वगैरे असतो. मामा कुठून आले तुम्ही? रोहडीहून आले बघा. इथून किती किलोमीटर पडते रे अंदाजे? 15 किलोमीटरहून आले बघा. मी पण 15-20 किलोमीटरहून आलो आहे. माझी बी दुकान लागलेली आहे इथे. हे बघा साबणं वगैरे सर्वच. हे बघा मस्त दुकान लावले आहे त्यांनी. एकदम भांडे साबण सर्वच कवर केले आहे. चला आता आलो आहे आपण भजे दुकानामध्ये. आणि भजे तयार कसे होतात बघा. इकडे यांनी हा बिगुलचा कट्टा आणलेला आहे. बेसन किती? 50 किलोचा कट्टा आहे ना हा? 50 किलोचा. हे बघा हे मामे आहेत ना, हे भजे तळू राहिला बघा कशा सोडताय बघा. आणि हे एकदम चुलीवरचे भजे आहेत बघा का. चुलीवरचे भजे एकदम. हे बघा कोणतंही गॅस वगैरे कोणतंही साधन नाही आणि बघा कसे सोडता येते. हे बघा. मामी कुठून आल्या तुम्ही? नानी पळसून आल्या. नानी पळसून लांब आहे ना इथून? देवडोंगरा बाजारामध्ये आले बघा नानी पळसून. हे बघा किती मस्त भजे सोडता येत्या. त्यांना प्रॅक्टिस आहे ना. हे बघा कसे सोडायची पद्धत वगैरे. आणि 20 रुपयामध्ये कमीत कमी 150 ग्रॅम भजे देतात. हे 20 रुपयामध्ये 150 ग्रॅम भजे देतात. आणि पाम तेल वापरतात. बेसन क्वालिटी बी चांगली आहे. सर्वच चांगलं आहे. हे बघा कोणत्याही गोष्टीचं एकदम दर्जेदार आहे. आणि स्वस्तात मस्त काय पाहिजे हो, अजून काहीच लागत नाही बघा. आणि ही त्यांची मुलगी ना बाई त्याची का सुनबाई? सुनबाई आहे बघा. सुनबाई त्यांच्या विक्री करत आहे भजेची. आणि हे कस्टमर. आणि हे बाजारामध्ये भजे एवढे चालतात ना का त्यांना म्हणजे काढतात संपतात. चला आपण आलो आहे आता फ्रूटवाल्याकडे बघा. त्यांनी भोपळा साईड बिझनेस म्हणून भोपळा आणला विकायला. केळी बी एकदम क्वालिटी आहेत एकदम. काटायचे नाहीत भाऊ केळी काटायचे 20 रुपये आणि 30 रुपये बघा. आणि हे एकदम दर्जेदार गोड केळी लागणार आहे. सफरचंद बी आहेत. सफरचंद काय भाव? सफरचंद 10 रुपयाला एक बघा.
एकदम स्वस्त आहे बघा, क्वालिटी बी चांगली आहे, सर्वच चांगलं आहे बघा, एकदम मस्त आहे बघा. आणि हे बी 10 रुपयालाच बघा. याला मोसंबी ना, मोसंबी ही 10 रुपयाला. आणि हे कितीला वाटा? हे 50 रुपयाला वाटा बघा. अर्धा किलोचा आहे ना हा? हां, अर्धा किलोचा 50 रुपयाला वाटा बघा. एकदम क्वालिटी चांगली आहे. सर्वच भेटेल हो तुम्हाला बाजारामध्ये एकदम. हे बघा कस्टमर आले 30 रुपयाचे घेऊन राहिले. बी बोंबील सुकटची दुकान आणली आहे. मामा कुठून आले? ओझरखेडून आले बघा, किती लांबून आले. इथून जवळजवळ तुम्हाला 20-25 किलोमीटर पडेल. त्यांची बी दुकान आहे बघा. काय भाव बी आहे आता सध्या सुकटीचा? काय पावशेर विकत आहे? 60 रुपये पावशेर, 240 रुपये किलो. आणि हे बघा हा आयटम तुम्ही बघितला आहे का नाही? याला म्हणतात आमच्याकडे घोडे. तुम्ही काय सांगता याला? वाम घोडे दोन्ही बी सांगतात. हे वाम, हे सुकलेली याला घोडेच म्हणतात, पण आम्ही वाम म्हणतो. चला आपण आता व्लॉग. चला मित्रांनो, आता काहीतरी वेगळं बघूया. याला म्हणतात, कोणता वाल म्हणता याला? पापड्या वाल. गुजरातचा आहे. उबड्या वाल पण म्हणता याला. आणि हे चिकनमध्ये टाकतात वाटतं ना? असं बी खायला चांगलं आहे. चिकनमध्ये अजून टेस्टीदार बनतं. ते वाफेवर बनवतात कसं तरी. आपल्या प्रक्रिया माहीत नाही, पुढच्या वेळेस आपण बनवून दाखवू कसा बनवतात, काय बनवतात. कसं आहे, काय भाव दिला? 60 रुपये किलो बघा, 15 रुपये पावशेर. आणि 1 किलो घेतला तर 50 रुपये देणार तुम्हाला. 50 रुपये किलोमध्ये. हां, नाशिकमध्ये घेतला किंवा हारसूलमध्ये घेतला तर एकदम त्यांचं म्हणणं आहे तिकडे जास्त आहे. आणि इकडे बघा 10 रुपये 15 रुपये पावशेर, एकदम स्वस्त देतात तो. खायला बी क्वालिटी चांगली त्यांचं म्हणणं. आणि हे कोणत्याही प्रकारचं खत वगैरे काही टाकलेलं नाही ना याच्यामध्ये? काहीच नाही बघा, किती मस्त आयटम आहे. बरोबर. आणि हे आपली दुकानानंतर सर्वच वस्तू ठेवलेल्या आहे. आपण बोलूया, त्यांच्या मालकाची प्रतिक्रिया घेऊया. काय म्हणतो धंदा पाणी आज? चांगला आहे. सर्व गेलं का? काय जास्त विकले गेले आज? मसाला. हां, काळा मसाला गेला. लोकांची प्रतिक्रिया काय म्हणते मसाला देऊन? चांगली भाजी म्हणते. चांगली भाजी वगैरे बनते असं आमचं मॅडमचं म्हणणं आहे. आणि करा तुम्ही पण काहीतरी करा, बाजारात फेरी करा, काहीतरी करा. हे आपले सोमनाथ भाऊ मित्र आहेत माझे. आम्ही एकाच शाळेमध्ये होतो देवडोंगरा इथे. खूप काळ कठीण होता त्यावेळेस, सर्व हालहालाकीचे वातावरण होते त्यावेळेस. अशा कोणत्याही प्रकारच्या ह्या गामा वगैरे गाड्या, सीटर गाड्या नव्हत्या. आम्ही अक्षरशः पिकअपमध्ये यायचो. पिकअपमध्ये येऊन शिक्षण आम्ही पूर्ण केले हे सोमनाथ भाऊ. आणि बघा त्यावेळेस तर त्याची बिचाराची बिलकुल परिस्थिती नव्हती, पण आता बघा त्याच्याकडे कमीत कमी 2-2 गाड्या. धंदा करावा तुम्ही, धंदा केल्यावर सर्व माणूस सुधरतो. करा, प्रतिक्रिया करायचा. तर सर बघा कारले आणले आहेत, भेंडे आहे, वाटाणा आहे, मिरची आहे. मिरची पण त्यांच्याकडे 2 प्रकारची आहे. एक काळी मिरची आहे आणि ही पोपटी मिरची आहे. इकडे टमाटे आहेत, इकडे वांगे आहेत, इकडे बटाटे आहेत, हे मोठे वांगे आहेत. आता फुलवर तर त्यांनी जवळजवळ 100-200 कंद आणले होते, ते संपून गेलेले आहेत. सोमनाथ भाऊ धंदा कसा झाला आज? चांगला झाला ना? आता माझ्या मते तर यांचं दुकानच इथं 1 नंबर चाललं. त्यांचं वळण आहे, खूप फेऱ्या वगैरे मारतात. देवडोंगरा, माणीपाडा, देवडोंगरी आणि इकडे काथोडपाडा. प्रॉपर गाव काथोडपाडा ना तुझे? बरोबर. स्वभाव वगैरे एकदम दिलदार आहे. कधी तुम्हाला असं माप टू माप देणार नाही. पावशेर घेतले तुम्हाला कमीत कमी त्याच्यामध्ये 300-400 ग्रॅम अशी वस्तू निघणार. हा माझा शेजारी, प्रत्येक बाजारात माझ्या शेजारीच असतो आणि कोणत्याही गोष्टीत मला मदत करत असतो. मला खूप मदत, त्याची हेल्प राहते. पाल लावायला, माल उतरवायला सगळ्या गोष्टी करतो. पहिले स्टार्टिंगला त्यांनी हे कटलरी दुकान लावलं होतं. हे बघा कटलरी दुकान लावलं होतं. ते कटलरी एकदम मोटरसायकलवर करून बिचारा करायचा. कमीत कमी स्टार्टिंगला त्यांनी 8,000 रुपयाचा माल भरला होता. 8चे 12 बनवले. 12च्या नंतर मग त्यांनी मला विचारलं का निलेश भाऊ अजून काय करायला पाहिजे. मग मी त्याला सांगितलं भाऊ काहीतरी वेगळं कर, काहीतरी खायचं आयटम बघ. आपण त्याची प्रतिक्रिया बघूया. नमस्कार जयेश भाऊ, काय म्हणतो हा धंदा पाणी? एकदम व्यवस्थित. काय नवीन चालू केलं तुम्ही? हे बघा त्याने गुढीशेव चालू केलेलं आहे. बघा हे गुढीशेव. आता त्याने अक्षरशः 20 किलो आणली होती. त्याच्यातला बाकीचा माल संपला, बाकीचा आहे चांगले क्वालिटीचं. बरं हे आयडिया कोणी दिली तुम्हाला? आयडिया कोणी दिली? मीच दिली. त्यांचं म्हणणं नीट. काय वाटतं धंद्याचा रिस्पॉन्स काय वाटतो? चांगला आहे ना? ठीक आहे. या बाजाराचा व्ह्यू आहे. एवढ्या उन्हामध्ये बाजार भरतो. जवळजवळ आता बाजाराचा टाईम संपलेला आहे आणि बाकीचे दुकानदार तर आवरत पण सुटले. काही ठिकाणी गिऱ्हाईक सुरू आहे. इकडचे बाजार फक्त दुपारपर्यंत. जाऊया आपण चप्पलवाल्याकडे. हे चप्पलाचं दुकान आहे त्यांचे. सर्व बेस्ट क्वालिटी. काय रेट आहे चप्पलांचा?
200 250 आणि हे भाव सांगितल्यानंतर कमीत कमी 30 रुपये 40 रुपये कमी करता ना? कमी करता. इकडची सिस्टमच आहे, 10-20 रुपये जास्त सांगावे लागतात. बघा, तुम्हाला एखाद्या शोरूमलाही लाजवेल एवढ्या भारी चप्पल क्वालिटी राहतात. याची काय किंमत आहे? हे बघा 100 रुपयामध्ये बघा किती भारी चप्पल. हे बघा, हे 100चा लाट आहे. बघा हा 100चा लाट, 100च्या लाटमध्ये चप्पल आहे बघा. हे बघा, याचा काय भाव आहे भाऊ सँडलचा? 200 रुपये सँडल. त्याचे कमी जास्त होतील ना? होतील. कितीला देतो शेवट? 180 रुपये त्यांचं म्हणणं आहे. 180 रुपयापर्यंत देतात. आणि हे लहान मुलांचे चप्पल आहेत बघा. हे सँडल एकदम मस्त क्वालिटी आहे. आणि हे पबजी कितीला? याला पबजी चप्पल म्हणतात आमच्या इकडे. तुमच्या इकडे काय म्हणतात माहिती नाही. 70 रुपये फक्त, 70. फारच फार 60 रुपये 50 रुपयापर्यंत ते सोडून देतील. हाय मित्रांनो, आता बाजार आवरत आहे. आवरायला गाड्या लागलेल्या आहेत. पूर्ण बाजार लोकांचा जवळजवळ आवरतच चालला आहे. कोणत्या गाड्या निघायला लागल्या. आपण पण दुकान आवरायला सुरुवात करूया आणि भेटूया पुढे. फायनली मित्रांनो, आपण आता निघालो आपल्या परतीच्या प्रवासाला. आपल्या घरी चाललो आपण. धंदा व्यवस्थित झाला आज, चांगला झाला. बरं वाटलं, थोडं मनाला सुकून भेटला. धंदा एक होत राहतं, कधी कमी कधी जास्त. त्याच्यावर जास्त लक्ष द्यायचं नाही. ठीक आहे, ओके, बाय.